नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा हा दिवस खूप सुख समृद्धी आणि आनंदात जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाईच्या तुपाच्या दिव्याचे महत्त्व सांगणार आहे. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये पूजेमध्ये दिव्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आपण देवासमोर रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावत असतो. देवपूजेमध्ये दिव्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. दिव्याशिवाय संपूर्ण पूजा ही अपूर्ण मानली जाते. त्यामुळे देवपूजेमध्ये दिव्याला खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे. तर हा दिवा लावताना जर आपण गाईच्या तुपाचा दिवा लावला तर तो अतिशय फलदायी ठरत असतो. दररोज सकाळी पूजेमध्ये आरती करण्यासाठी आपण गाईच्या तुपाचा दिवा लावावा. त्याचप्रमाणे संध्याकाळ झाल्यानंतर देवापुढे तोंड केल्यावर आपल्या डाव्या बाजूस गाईच्या तुपाचे निरंजन लावावे. त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी शिव आणि लक्ष्मी स्वरूपात पार्वतीचा फेरा तत्वानिशी प्रत्येक घरात त्याच्या गणासहित होत असतो. जेथे गाईच्या तुपाचा दिवा लावलेला असतो तेथे दोघे आशीर्वाद देतात. लक्ष्मी तेथे निवास करते आणि शिव त्यांच्या गणांना त्या वास्तूचे रक्षण करण्याची आज्ञा देऊन जातात. आपण जे गाईच्या तुपाचे निरंजन लावत असतो तो डोळ्याच्या सरळ रेषेत साधारण 3 फूट अंतरावर ठेवून दररोज पूजा आणि आराधना करावी. गाईच्या तुपाचे निरंजन हे लक्ष्मी वृद्धी करणारे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तिन्ही सांजेस देवापुढे जेव्हा दिवा लावत असता तेव्हा आपल्या उजव्या बाजूस दररोज तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे शिव आणि शक्ती स्वरूपातील पार्वती घरातील इडापिडा, बाधा, व्याधी, अशांतता याचे हरण करतात व त्या घराचे राक्षसी प्रवृत्तीपासून रक्षण होते. तिळाच्या तेलाचा दिवा शनिदेवांचे द्योतक आहे. त्यामुळे शनिदेवही या घरावर कृपादृष्टी ठेवतात आणि अरिष्टापासून या घरातील प्रत्येकांचे रक्षण होते. कटकटी व दोष हळूहळू नाहीसे होतात. त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये आपण दिवाबत्ती करताना गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरावर कोणतेही संकट येणार नाही. घरामध्ये सुख समृद्धी येईल. घरातील इडापिडा बाधा निघून जाईल. हिंदू धर्मामध्ये गाईच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. गाईची पूजा करणे म्हणजे 33 कोटी देवांची पूजा केल्यासारखे मानले जाते. त्यामुळे पूजेमध्ये गाईला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच गाईच्या तुपाचा दिवा लावण्याला सुद्धा खूप महत्त्वाचे स्थान आहे. ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.